एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. आणि आज आमच्या सोबत आहे समर. समू, कधी आलास तू बाळा? कधी आलास? हा, आत्ताच आलास? कसा आहेस तू? बाई टोपी घे मम्मी. कसा आहेस तू? छान आहेस. मग तू एवढा शांत काय आहेस आज? हा, काका मामाला भीतोस वे? मग का शांत आहेस? काका मामा आलाय म्हणून वे? बोल तिचं काय गिफ्ट आहे ते? तुला आवडलं? आवडलं. आणि बबला ती पण आली आमची. समुडी आज राहणार आहेस ना समू तू? बबला ती राहणार आहे ना तुम्ही? होय. मग आपण छान 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 व्हिडिओ बनवूया. समू दादाचं. समू दादा बनणार येणार ना तू माझ्या व्हिडिओ मध्ये? हो. आता तो खेळण्यात बिझी आहे, आता ते बघण्यात बिझी आहे, त्यामुळं ठीक आहे. चला आता बघूया काय काय होतंय. आम्ही जरा बसतो यांच्यासोबत गप्पा मारतो, नंतर भेटू. आता कसे कसा आहेस तू बाबू? कसा आहेस तू? तोंडावर ती डोळ्या बिळात गेलेलं सगळं तोंडावर विशाल काकासनी बोलवीन मग रात्री म्हटलं त्याच बोलूया आपण इकडं. आपल्याला घालवायला पप्पासनी टाइम नाही लागणार. मला ब्लॉग स्टार्ट करू दे. असं काय बाई गो, समोरचा फोन बघा. एक असं दे, शिवायला असं दे, ती तिला दे. किधर फोन दे. एक तिला दे. ह्या हाताला द्यायचं असतं बा. माझ्याकडनं आणि श्वेता दीदीकडनं आणि सत्तू चिकू भैयाकडनं तुझ्यासाठी गिफ्ट. घे. थँक्यू म्हण तिला. फोटो काढ. थँक्यू म्हण की. चालली की. कसा आहे आमचा शेट? काय सांगितले? काय आहे ते? अरे फोन पडला आमचा आयफोन पडला. अरे अगं बाई आम्हाला अजून एक कप्पा आहे, वरचा एक कप्पा आहे, 2 कप्प्याचा. नाही मागच्या साईड ना. हा उघड कशात. हा तिकडं. आवडला तुला बाळा? आणि त्याला खेळायला पण येतं माहितीये का तुला? खेळून दाखव. आवडली ना तुला? तुझं पेन्सिल ठेवायची. तुला जेवढं ठेवायचं ते ठेव.
तर आम्ही ह्याच्यानंतर मोटर वगैरे आणली होती. तर हा आमचा इलेक्ट्रिशियन मोटर जोडत होता. घरातच सगळी कामं करत असतो तो. तर नवीन आणल्यामुळे तो पूर्ण सगळं सेटअप वगैरे करत होता. तर गाईज फायनली 5 दिवसांच्या सुट्टीनंतर मी आज वर्क करत होते आणि मिडल ऑफ द वर्क पॉवर कट. सो आय एम टेकिंग सम राईट नाउ. यू मोटू, आज आमच्या घरी आमचा मोटू पण आलेला आहे है ना. मटन खायला आलाय मामाच्या घरी. होय ना, मोटू आणि मोटूची मम्मी दोघं आल्यात फक्त आम्हाला सोडून. हा मोटू, काय म्हणतोस माझ्या ब्लॉग मध्ये? हाय कर. हाय. प्लॅनिंग होतं आणि मागणी येणार तुम्हाला घेऊन जाणार. हो आम्ही सोबत जाणार. कधी जाणार आहेस तू? रविवारी. हा, मग रविवारी आपण जाऊ सगळे सोबत. आम्ही तर गुंडात ते काय म्हणतीयस, कशी आहेस? अगं इकडं बघून सांग की. मस्त निवांत आहे. प्रोजेक्ट चालू झालाय, डोक्याला ताण आलाय. ताण आलाय तर सगळ्यांच्याच डोसक्याला. हाय बाई, काय करायचं? टोटो वाजलं की मोठूची आमच्या हालत खराब होतीये. समू, टोटो वाजलं. समोर उचलून घेतो आम्ही. समर, हाऊ आर यू? खाली हा, फटाका वाजला की मोठो आमचा असा मांडीवर जाऊन बसतो. गोद में जाके बैठता है वो, इतना डरता है. अरे खरंच तो किती थरथर कापतोय बघ, आहे की नाही? मोठं काय नाही झालं बघा, काय नाही झालं. ते पारकी पोरं आहेत ना ते. आम्ही स्टेशन वर असं चालू आहे गाडी चालवत. मोठूच होता स्टिअरिंग वर. मोठू ऑन फायर. फटाक्याला खबरला अजून एक वाजव म्हणजे आमचा मोठू बाहेरच येत नाही. जिशून वाजवायलाच लावला. समर्थ, शिंबी काय करते? शिंबी आमची. समर्थ ना ड्रेस घातलाय. समर्थ कुठे चाललायस कोट घालून? सांग की कुठं? फोन घेतलाय शेताला मगाशी काहीतरी. अगं त्याच्या मित्राकडे फिरायला चाललाय तो. फोन घेतलाय. हा. आणि शेताला काय झालं काय नाही म्हणली. फोन काढला. थांबा तू इजूलाच फोन लावतो तुझं नाव. बर, होय काय? मग आता मी तुला रोज फोन करते. तुझा फोन दाखव की मला. ह्यो फोन आहे तुझा? कुणी दिला तुला ह्यो फोन? बन्नीनं तुला फोन दिला वे? आणि कसा फोन लावायचा असतो त्याच्यावरनं? मला दाखव की. असं करायचं असतंय वे? बरं ठेवा आता फोन तुमचा. काय सांगितलं? इकडे कुठे चाललायस? ए तिकडे नाही जायचं, इकडे ये. इकडे की. बर कर फोन कर बाबा. मला जा म्हणतोय तो फोन करणार. असलं काही प्रायव्हेट बोलायचंय कुणाच तुझ्या बाबांच्या सोबत. अरे निघाल्या की नका, तुझं लयच नाटके येते की. अगं तो बहुतेक तिकडं निघालाय गुंडात. धप्पा. अगं होय, कर डबल कर. बर मी करते. मी जाते. तू कर. उचलला नाही फोन तिची दीदी ना? काय म्हणली? मी आता मला तुझा फोन आलाच नाही. शेमड्या चल तिकडं. चल आता चल तिकडं. कसं बूट घालून पळते. बाय बाय. See you soon. Bye. आमचं समर्थ आहे.
ह्याच्यापेक्षा जास्त मजा करतात रोज. आणि आज पाऊस पडतोय. जोडली मोटर. लिटरली आज सकाळपासून एवढं उकडत होतं आणि नंतर एवढा जोराचा पाऊस सुरू झाला. काय बोलायचं ह्या पावसाला. आणि पाऊस आला तसं लाईट पण गेली यार. पाहिज नाही कधी येणार आहे. कधी काही होतंय. तर आमचे पप्पा कराडला गेलेले आणि येताना अननस घेऊन आले. तर मम्मी त्याच वरचं काढत आहे आणि खूप जास्त स्ट्रगल आहे ते काढताना, कारण आपल्याकडं त्या प्रकारचं चाकू किंवा हे नसतंय. सो ते घासून काढत आणि आम्ही असं बघत बसलो कधी होत आहे आणि आम्हाला खायला मिळत. फायनली झालंय कट करून आणि एक स्लाइस आता मला भेटला इथं. कसं आहे श्रोते? मस्त गोड आहे खूप. कसं आहे? गोड आहे. फायनली मी आता हे एक घेतलंय खायला मोठं आणि लाईट पण आली आहे तुम्ही बघत असाल. तर मला कॉल पण अटेंड करायचा आहे. सो काम करत करत आता मी हे एन्जॉय करते. नाईस. खूप छान आहे. गोड पण आहे. लेट मी डू. भेटूया मी थोडंसं कॉलमध्ये. सो माझा कॉल झाल्यानंतर मी परत स्टार्ट करते. ही माकाड आमचं कसं खाते बघा बसून. हाय माझ्याकडं. तुला कशी खातेस बघते की घाईत गडबडीत. माहितीये मला. मग काय शेमडे तूच आहेस. चल. तर गाईज लिटरली मी आत्ता माझा कॉल वगैरे झाला आणि बाहेर बघितलं. आत्ता ना ऊन पडलंय. लिटरली म्हणजे मगाशी पाऊस पडत होता. सकाळपासून एवढं गरम होत होतं. थोडा वेळ पाऊस पडला आणि आता ऊन पडलंय. मी मला दाखवते खिडकीमधून. सिरियसली म्हणजे बोलायचं काय आता. मम्मीने लिटरली आमच्या वरचे कपडे सगळे काढले पाऊस पडतो म्हणून आणि आता आणि ऊन पडले. म्हणजे माणसाने एवढंच काम करायचं. पाऊस आला कपडे काढा, ऊन पडलं कपडे घाला, बाहेरचं सगळं आतमध्ये आणा, परत बाहेर नेऊन ठेवा. ह्याच्या पलीकडे जाऊन काही करायचंच नाही. बस एवढंच. तर काय बोलू शकत नाही. एन्व्हायरमेंट आहे सो चालायचं. तर असं आहे सगळं. गाईस आता तर काही नवीनच बघायला भेटत आहे. उन्हामध्ये पाऊस पडत आहे. नाईस. काय चाललंय काही कळतच नाही आहे वातावरणाचं. पहिलं तर ऊन पडलं, परत पाऊस पडला, परत ऊन पडलं आणि आता उन्हात पाऊस पडत आहे. एनिवेज खतरनाक पाऊस पडायला. Another irritating moment, power cut. घरी आलं ना असंच होतं. लाईट जातेच. काहीच करू शकत नाहीये मी. कसला पाऊस आलाय बेकार. भारी वाटत यार पावसाचे थेंब मिळत आहेत. भिजायचं नाहीये बिकॉज ऑलरेडी मला सर्दी होत आहे. इकडे पुण्यातलं पाणी ॲक्वाचं कडून गावाकडचं वेगळंच पाणी. सो त्यामुळं
प्रत्येक वेळी असं होत होतं की आजारीच पडत होते मी सर्दी वगैरे. तर आज ॲक्वा सुद्धा मागवलं आहे, तर ते पण येतील नंतर इन्स्टॉलेशन करायसाठी. सो मी तुम्हाला ते दाखवेल त्यामध्ये. ते संध्याकाळी येतं बोलल्यात आज. सो लेट्स सी हाव इट गोज. तर मी आत्ता चहा ठेवते बिकॉज टाईम फॉर टी आणि 5 वाजत आलेत. तर बघू चहा बनवूया. मी जसं तुम्हाला बोलली होती आज ॲक्वा बसवायचं, तर ते आलेत आणि बघूया आपण मग त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे सगळं कसं होतं आहे. सो पहिला तर जाऊन ॲक्वा बघते मी कसं आहे काय आहे ते. ते रबर कशाचं पाहिजे? ॲक्वा बसून झाला, ऑफिस झालं, जेवण पण केलं आता आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब प्लीज. बाय.